स्पायडरमॅनचा नवा मूव्ही आला आणि गेले काही दिवस झाले स्पायडरमॅनची परत एकदा सगळीकडे चर्चा सुरू झाली. म्हणजे हे पहा, नवीन चित्रपट असो किंवा जुना चित्रपट स्पायडरमॅनचा परत पाहणारे त्याचे फॅन्स असो किंवा सोशल मीडियावरच्या थोड्या थोड्या क्लिप पाहणारे त्याचे फॅन्स असो, स्पायडरमॅनचं नाव आहे ना सध्या सगळीकडे परत दिसतंय. म्हणजे परत एकदा प्रश्न विचारतो मी की तुम्ही खरं स्पायडरमॅनचे चाहते आहेत का? म्हणजे तुम्ही स्पायडरमॅनचे जर का फॅन असाल किंवा मी सांगतो तुम्ही स्पायडरमॅनचा इनफॅक्ट एक पिक्चर जरी पाहिला नसेल तरी काही फरक पडत नाही. कारण म्हणजे काय ना, की जगात असा माणूसच नाहीये की ज्यांनी स्पायडरमॅन हे नाव ऐकलं नाहीये. आणि तो एवढा खास काय स्पायडरमॅन मग? म्हणजे जवळपास 60 वर्ष झाले प्रत्येक येणारी नवीन पिढी त्याच्यावरती तेवढंच प्रेम करते. हे पहा, जर तुम्ही स्पायडरमॅनचे सगळे चित्रपट पाहिले जरी असतील आतापर्यंत, तर हा व्हिडिओ जो आहे ना तुम्हाला स्पायडरमॅनकडे एका नवीन नजरेने बघायला भाग पडेल. किंवा ठीक आहे, तुम्ही स्पायडरमॅनचा आतापर्यंत एक पण मूव्ही जर का बघितला नसेल, तर हा व्हिडिओ तुम्हाला स्पायडरमॅन बद्दल इतकी माहिती सांगेल, इतकं सगळं समजून सांगेल की पुढच्या स्पायडरमॅनचं नाव कुठेही आलं तर तुम्ही मागे पडणार नाही. कारण आज आपण एका सुपर हिरोची नुसती गोष्ट नाही ऐकणार आहे, तर आपण समजून घेणार आहोत की स्पायडरमॅन जो आहे ना, हा सगळ्यात रिलेटेबल जगातला सुपर हिरो काय आहे. कारण बघा, म्हणजे बॅटमॅन जो आहे, बॅटमॅन अब्जाधीश आहे. सुपरमॅन जो आहे तो म्हणजे जवळपास देवच आहे. आयर्न मॅन आहे, त्याच्याकडे काय की इन्फानाईट अमाऊंट ऑफ मनी, पैसा आहे त्याच्याकडे, त्याच्याकडे टेक्नॉलॉजी आहे, त्याच्याकडे म्हणजे सूट आहे त्याचा. पण या सगळ्यांमध्ये ना, हा स्पायडरमॅन असा एक सुपर हिरो आहे की ज्याच्याकडे बिचाराकडे पैसा नाहीये, तो देव पण नाहीये किंवा तो जगातला म्हणजे सगळ्यात शक्तिशाली पण नाहीये. उलटं म्हणजे बघायला गेलं तर स्पायडरमॅनला बिचारायला घर भाड्याची चिंता आहे, त्याला कॉलेजचं टेन्शन आहे, त्याला त्याची नोकरी टिकवायची आहे. म्हणजे त्याला तर त्याच्या प्रेमात पण अपयश येतं बिचारायला. अनेकदा काय की त्याला स्वतःच्या आयुष्याचा त्याग करावा लागतो आणि दुसऱ्यांचा म्हणजे दुसऱ्यांना त्याला वाचवावं लागतं. हाच सुपर हिरो आहे स्पायडरमॅन. आता प्रश्न आहे की हे बा, मार्वल जे आहे, त्यांनी शेकडो सुपर हिरो तयार केलेले आहेत. डीसीकडे पण एवढे सगळे कॅरेक्टर्स आहेत. मग तरी पण जगभरातले जे लोक आहे ते स्पायडरमॅनला जास्त रिलेट का करतात? स्वतःला जे आहे ना, ते स्पायडरमॅनमध्ये जास्त का पाहतात? म्हणजे तुम्ही बघा की लहान मुलगा असू द्या किंवा कॉलेजला जाणारे स्टुडंट असू द्या, जेनझी वगैरे आजचे, ऑफिसला जाणारा कोणाचा म्हणजे एखादा मिलेनियल कर्मचारी असू द्या किंवा जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेला एखादा मोठा पालक पण असू द्या. प्रत्येकाला आहे ना, स्पायडरमॅनमध्ये काही ना काही स्वतःतला एक भाग दिसतो. आणि त्याच्या मागची गंमत काय माहिती का, की हे स्पायडरमॅनच्या सुपर पॉवर्समुळे नाही, तर त्याच्या मागे एक अशी कथा आहे, एक सायकोलॉजी आहे. म्हणजे मानवी स्वभावाचं एक इतकं त्यांनी अचूक निरीक्षण केलेलं आहे की 60 वर्षांपेक्षा जास्त कालावधी गेला. तरी पण स्पायडरमॅन आहे ना तेवढाच आपल्याला जिवंत, तितकाच तो पॉप्युलर आणि तितकाच आपल्याला तो जवळचा पण वाटतो. आणि विश्वास ठेवा की हा व्हिडिओ संपेपर्यंत स्पायडरमॅन हा फक्त एक सुपर हिरो नाही, तर तो जगभरातले म्हणजे जेवढे अब्ज, कोट्यावधी अब्ज लोक जेवढे आहेत, त्यांचा तो सुपर हिरो काय, त्यांचा तो एवढा आवडता काय, याचं उत्तर तुम्हाला भेटलेलं असेल. चला तर मग याआधी जाणून घेऊ की स्पायडरमॅनचा जन्म कसा झाला. आज आपण स्पायडरमॅनला आहे ना एक आयकन म्हणून ओळखतो, ठीक आहे. पण एक काळ असा होता की या कॅरेक्टरवरती कोणाचा विश्वास पण नव्हता. म्हणजे 1960च्या दशकात मी तुम्हाला नेतो की तो जो पिरियड होता, त्या पिरियडमध्ये ना की सुपर हिरो म्हणजे काय असायचं की एक हट्टे-कट्टे, चांगली बॉडी वगैरे असलेले, आत्मविश्वास आणि कॉन्फिडन्सनी एकदम पुरेपूर असलेले लोक, एका चांगल्या ताकदीचा म्हणजे धप्पाड एकदम असा व्यक्ती म्हणजे सुपर हिरो. ही त्या काळातली डेफिनेशन होती हिरोची. आणि एखादा यंग किंवा काय म्हणता येईल आपण एकदम किशोरवयीन मुलगा जर का असला जरी मूव्हीमध्ये, तर तो हिरोचं साईड कॅरेक्टर असायचा. कधीच त्याला असं मुख्य भूमिकेत पाहायची सवय नव्हती लोकांना. कारण काय की मोठेच हिरो लोकांना आवडतात. त्या इतक्या कोवळ्या वयाचा हिरो कोणाला आवडणार नाही, अशी त्या काळची एक समजूत होती. पण इथे काय झालं, प्रवेश झाला स्टॅनली यांचा. त्यांच्या मनामध्ये स्टॅनली जे आहेत त्यांच्या मनामध्ये एक वेगळी कल्पना आली की सुपर हिरो जो आहे एखाद्या मूव्हीचा, तो जर का सामान्य मुलगा असेल तर. असा मुलगा की म्हणजे बघा, जो वर्गात शांत बसतो, त्याला जास्त मित्र नाहीये, ज्याची चेष्टा होते, ठीक आहे. त्याला स्वतःच्या आयुष्यातही त्याच्या खूप साऱ्या अडचणी आहेत. असा माणूस काय होईल की लोकांना जास्त जवळचं वाटेल. आणि ही कल्पना सगळ्यांना आवडली का पण? जेव्हा त्यांनी हे प्रपोज केलं की माझ्या मूव्हीचा हिरो जर का असा असला तर. तर काय की मार्वलमधले अनेक लोक जे होते त्यांनी ही कल्पना अक्षरशः म्हणजे डेंजरस, हॉरिबल असं म्हटलं या कल्पनेला. काहींनी तर स्पष्ट सांगितलं की बाबा आम्हाला स्पायडरमॅन, कोळ्याचं नाव पण आम्हाला आवडत नाही. आणि इतका यंग, इतका किशोरवयीन मुलगा तो म्हणजे त्याला सुपर हिरो दाखवणार, हे तर म्हणजे आम्हाला अजिबात चालणार नाही. आता
म्हणजे कल्पना करा तुम्ही की आज जगातलं एवढं सुपर हिरो असं पात्र आहे, त्याला एकेकाळी लोकांनी टेबलवरती जेव्हा मीटिंग इनिशियली डिस्कशनमध्ये हे कॅरेक्टर होतं तेव्हा नाकारलंच होतं जवळपास. पण जे स्टॅनली होते ते हार मानणाऱ्यातल्या लोकांमध्ये नव्हते. त्यांनी एक शेवटचा प्रयत्न करू असं बघितलं आणि 1962 ऑगस्ट होता. त्याचा अमेझिंग फॅन्टसी नावाचा जो कॉमिक्स होतं त्याचा 15वा जो अंक होता त्यामध्ये म्हणजे इनफॅक्ट असं होतं की हे कॉमिक तेव्हा बंद पडायला आलेलं होतं. लोकांना म्हणजे याच्याकडनं एक्स्पेक्टेशन होतं हे की जवळपास बंदच होऊन जाईल. पण ही जी स्पायडरमॅनची स्टोरी कॉमिक आहे हे त्या अंकामध्ये आलं आणि तो म्हणजे सरप्राईज गेस व्हॉट की तो जो अंक होता तो प्रचंड सक्सेसफुल ठरला. म्हणजे जे रीडर्स होते, जे वाचक होते आपल्यासारखे, त्यांनी पहिल्यांदाच एक असा सुपर हिरो पाहिला होता की जो त्यांच्यासारखा होता. म्हणजे जे रिअल लाईफमध्ये आपण लोक जसे असतो, आपल्याला अपयश येतं, आपल्याला टेज लागतात, आपल्याला रिअल लाईफमध्ये बऱ्याचशा चुका आपण करतो आणि अशा प्रकारचा जो हिरो आहे, म्हणजे अशा प्रकारचा हिरो ही कॉमिक म्हणजे त्या पात्रातनं जे कॅरेक्टर बिल्ड झालं होतं, ही त्याची सगळ्यात मोठी ताकद ठरली होती. आता आपण बघितलं की स्पायडरमॅनचं कॅरेक्टर, पण ॲक्चुअली स्पायडरमॅन कसा जन्माला आला? तर हे पहा, स्पायडरमॅनचं जे कॅरेक्टर जे आहे पीटर पार्कर, तो ॲक्चुअली आधी एकदम सामान्य मुलगा दाखवला होता. न्यूयॉर्कमध्ये तो त्याची आंटी मे आणि अंकल बेन यांच्यासोबत तो राहत होता. अभ्यासामध्ये तो हुशार होता, पण काय होतं की लोकांमध्ये मिसळायचं नाही. शाळेमध्ये त्याची चेष्टा करायचे सगळे लोकं. लोक म्हणजे पॉप्युलर तर तो अजिबात नव्हताच. फक्त एक गोष्ट त्यात चांगली होती की तो एक चांगला माणूस होता. एकदा काय आलं की त्याच्या कॉलेजच्या तो वैज्ञानिक प्रदर्शनाला तिथे गेला होता आणि तिथे असं दाखवलं की तिथला एक कोळी, तिथनं निसटून गेलेला एक स्पायडर, एक कोळी त्याच्या हाताला चावला. सुरुवातीला काय की त्याला असं काही विशेष म्हणून जाणवलं नाही. पण काही तासांनी त्याला जाणवतं काहीतरी वेगळं घडतंय बाबा आपल्यासोबत. त्याच्या अंगामध्ये एक प्रचंड अशी शक्ती आली होती. त्याला चपळाई मिळाली होती स्पायडरची. कोळ्याची जी चपळाई असते ती पण त्याला मिळाली होती आणि त्याचा स्पायडर सेन्स जो आहे तो पण डेव्हलप होत गेला होता. मग आता तुम्हाला असं वाटेल की इथंच त्यांनी लोकांची मदत करायला सुरुवात केली का? तर हे पहा, असं अजिबात घडलं नाही. इथे स्पायडरमॅन आहे ना, बाकीचे जे हिरो आहेत त्यांच्यापासून वेगळा ठरतो. सुरुवातीला स्पायडरमॅन जो आहे म्हणजे पीटर जो आहे तो एकदम हिरो नव्हता. त्याने काय विचार केला की ही जी शक्ती मला मिळाली यातनं मी माझ्यापुरतं बघतो, म्हणजे मी माझे पैसे कमवतो. तो काय करायचा की कुस्त्यांमध्ये भाग घ्यायचा, टीव्हीवरती दिसायचा, या त्याच्या आर्ट्स दाखवायचा. या स्पायडर सेन्स सोबत तो जे करू शकतो ते करून दाखवायचा. लोक त्याला ओळखू लागले. तो पॉप्युलर होत गेला. ठीक आहे. पण एका रात्री काय झालं, असा सीन त्यासोबत घडला की चोर पळत होते. पीटर त्यांच्या समोर होता आणि त्यांच्या समोरून जे सिक्युरिटी गार्ड्स होते ते चोराच्या मागे धावत होते. पण पीटर जर का पाहायला गेलं त्या चोराला पकडू शकला असता. पण तिथं त्यांनी विचार केला त्यावेळेस की माझा याशी काय संबंध आहे. पण त्याला हे कळलं नाही नंतर की ते जे चोर आत्ता नुकतेच पळून गेले होते त्यांनी त्याचे जे काका होते अंकल बेन त्यांची गोळ्या घालून हत्या केली होती. मग तिथे हा एक टर्निंग पॉइंट स्पायडरमॅनच्या लाईफमध्ये होता, की कल्पना करा की म्हणजे तो हे सगळं थांबवू शकला असता. पण त्या एका चुकीमुळे त्यांनी आयुष्यातला त्याच्या आहे ना सगळ्यात जवळचा व्यक्ती गमावला. आणि पीटर पार्करला काय आलं की तिथेच त्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट कळली की असं नाही की योग्य गोष्टी आपल्याला योग्य वेळेत जर का आपण ती केली नाही तर त्याची आपल्याला खूप मोठी किंमत मोजावी लागू शकते. आणि हीच ती मोमेंट होती जिथे पीटर पार्कर संपला आणि तिथून जन्म झाला आपल्या हिरोचा, स्पायडरमॅनचा. तुम्ही हे वाक्य ऐकलं असेल की मोठ्या शक्तींसोबत मोठी जबाबदारी पण तुमच्या अंगावरती येते. म्हणजे काय की सुपर हिरोचे जे काही मूव्हीज आहे यांच्या इतिहासात आतापर्यंत एवढं प्रसिद्ध वाक्य कधीच झालं नसेल. म्हणजे काय की बहुतेक लोक आहे की ह्या डायलॉगला ॲज अ इन्स्पायरेशनल डायलॉग म्हणून ते लोक युजली आपण हे वाक्य सांगतो. पण जे स्टॅनली होते त्यांना इथून हे सांगायचं होतं की आपल्या आयुष्यामध्ये रिअल लाईफमध्ये प्रत्येकाकडे काही ना काही कला आहेत. ठीक आहे. कोणाकडे ज्ञान आहे, कोणाकडे वेळ आहे, कोणाकडे पैसा आहे, कोणाकडे एखाद्याची मदत करण्याची क्षमता पण आहे. स्पायडर पण या ज्या शक्ती आहेत, या ज्या क्षमता आपल्या प्रत्येकाकडे आहेत, यासोबत आपल्याकडे एक जबाबदारी पण येते. आणि स्पायडरमॅनची गोष्ट आहे ना, ही आपल्याला हे शिकवते, की त्यांनी योग्य वेळेस एक योग्य काम केलं नव्हतं आणि त्याची जो किंमत आहे, तो ती आयुष्यभर मोजत राहिला होता. त्यामुळे काय झालं, की ज्या शक्ती त्याला मिळाल्या स्पायडरमॅनला, त्यांनी त्याचं आयुष्य सोपं नाही झालं. तर उलटं ते अजून आता कठीण झालं होतं स्पायडरमॅनचं आयुष्य. कारण काय, की हे पहा प्रत्येक वेळी त्याच्यासमोर प्रश्न उभा राहायचा आता, की मी माझं आयुष्य वाचवू की दुसऱ्यांचं? म्हणजे काय, की हे पहा एका बाजूला त्याची एक्झाम असायची, तर दुसऱ्या बाजूला त्याला न्यूयॉर्क शहर वाचवायचं असायचं. एका बाजूला त्याची नोकरी ची वेळ होऊन जायची, दुसऱ्या बाजूला एखाद्याचा जीव जाण्याची वेळ यायची, तर त्याला त्याचा जीव वाचवावा लागायचा. एका बाजूला जबाबदारी, एका बाजूला प्रेम. पण या केसमध्ये काय की पीटर नेहमीच स्वतःची निवड करण्यापेक्षा त्यांनी दुसऱ्यांची निवड केली, हे दाखवलं. आणि मग ह्या स्वभावामुळे काय आलं,
की लोक त्याला गैरसमजात घ्यायला लागले, तो बऱ्याच ठिकाणी उशिरा पोहोचायचा, त्याची नोकरी गेली बिचाऱ्याची, त्याचे मित्र दूर होत गेले. पण तरी पण आहे ना, त्यांनी दुसऱ्या दिवशी तोच मास्क घातला आणि लोकांना वाचवायला तो बाहेर पडला. हा जो फरक आहे ना, हा स्पायडरमॅन आणि इतर हिरो जे आहेत सुपर हिरो हा यांच्यामध्ये आहे. म्हणजे बघा, बॅटमॅनकडे काय की अनलिमिटेड अमाऊंट ऑफ पैसा आहे त्याच्याकडे. सुपरमॅन जो आहे तो जवळपास म्हणजे अजिंक्यच आहे, त्याला कधी म्हणजे तुम्ही हरवू शकत नाही. पण आपला जो स्पायडरमॅन आहे त्याला जर का आपण बघितलं, तो बिचारा थकतो, त्याला थकवा येतो, तो रडतो, तो चुकीचे निर्णय सुद्धा घेतो. पण एक गोष्ट तो कधीच करत नाही की तो कधी हार नाही मानत. हीच त्याची खरी सुपर पॉवर आहे. त्याचं जाळं, त्याची ताकद, हे सगळं त्याचं इन्स्पायरिंग गोष्ट नाही, तर प्रत्येक वेळी पडून परत एकदा उभं राहण्याची तयारी, ही स्पायडरमॅनची खासियत आहे. आणि म्हणूनच काय लोकांना काय स्पायडरमॅन एक सुपर हिरो म्हणून नाही, तर एक स्वतःचं प्रतिबिंब म्हणून लोकांना तो दिसतो. बघा, आतापर्यंत आपण काय बघितलं की स्पायडरमॅनची एक ओव्हरऑल स्टोरी बघितली. पण आता स्पायडरमॅनच्या मास्ककडे एकदा आपण येऊ. हे बघा, स्पायडरमॅनच्या ज्या समस्या आहेत त्या जवळपास आपल्यासारख्याच आहेत, त्याच्या भावना आपल्यासारख्याच आहे. पण मार्वलनी ना एक अजून गोष्ट केली होती की जी आहे ना बहुतेक लोकांच्या लक्षात येत नाही. ती म्हणजे काय की स्पायडरमॅनचा जो मास्क आहे, तो मास्क. आता हे बघा, सुपरमॅनचा जो चेहरा आहे तो जवळपास सगळ्यांना माहिती आहे, ठीक आहे. आयर्न मॅन आहे, बॅटमॅन आहे, यांचे चेहरे लोकांना माहिती आहे. पण जो स्पायडरमॅन आहे, स्पायडरमॅनचा चेहरा लोकांना माहिती म्हणजे स्पायडरमॅनची जी ओळख आहे तो चेहरा नाही, तर स्पायडरमॅनची एक ओळख म्हणजे ती त्याचा मास्क आहे. म्हणजे बघा, वर्षानुवर्ष जे ते स्पायडरमॅन बदलत गेले. त्यांचे जर का आपण हिरो बघितले स्पायडरमॅनच्या भूमिका साकारणारे, ते वर्षानुवर्ष स्पायडरमॅन 1 मध्ये कुठला तरी वेगळाच हिरो होता. नंतर दुसऱ्या मूवीमध्ये जेव्हा ब्लॅक स्पायडरमॅन झाला, जशा जनरेशन बदलल्या, स्पायडरमॅनचे कॅरेक्टर सांभाळणारे ऍक्च्युअल जे साकारणारे हिरो होते ते बदलत गेले. बट ओव्हरऑल स्पायडरमॅनची जी आयडेंटिटी होती, ती ते हिरो असू द्या किंवा आपणही लहानपणी जसं मास्क घालायचो स्पायडरमॅनचा आपण असू द्या, शेवटी स्पायडरमॅन ही कॉमन आयडेंटिटी आपल्या सगळ्यांमध्ये होती. थोडक्यात म्हणजे मूवी मेकर्सना यातनं हा एक संदेश द्यायचा होता ना, की स्पायडरमॅन हा एक स्पेसिफिक माणूस नाही किंवा तो एक स्पेसिफिक मास्क नाही. कोणी पण स्पायडरमॅनचा मुखवटा घालू शकतो, ठीक आहे, आणि त्याच्यासारखे चांगले कामं करू शकतो. हा एक विचार जो आहे तो मूवी मेकर्सला यातनं द्यायचा होता. हेच एक कारण आहे की यामुळे ना स्पायडरमॅन आजपर्यंत कधीच जुना झाला नाही. म्हणजे प्रत्येक येणारी नवीन पिढी आहे ना स्वतःला स्पायडरमॅनमध्ये शोधते. कोणी पीटर पार्क, म्हणजे जवळपास पीटर पार्करमध्ये सगळे लोक स्वतःला पाहतात. कारण काय आहे पहा, उत्तर त्याच्या जाळ्यामध्ये नाहीये, उत्तर त्याच्या ताकदीमध्येही नाहीये. तर उत्तर आहे तर त्याची असणारे त्याच्यामध्ये माणुसकीत. आणि हीच स्पायडरमॅनची जी सगळी गोष्ट आहे त्याचा सगळ्यात म्हणजे सुंदर भाग आहे. तर म्हणजे या व्हिडिओच्या सुरुवातीला मी एक प्रश्न तुम्हाला विचारला होता की इतके सगळे सुपर हिरो आहेत शक्तिशाली जगामध्ये, पण त्यातूनही स्पायडरमॅनच सगळ्यांना का आवडतो? तर त्याचं उत्तर आता कदाचित तुम्हाला मिळालं असेल. कारण हे पहा, स्पायडरमॅन आहे ना अशा गोष्टी आपल्याला कधीच दाखवत नाही की ज्या आपण करू शकत नाही. तो आपल्याला अशा गोष्टी दाखवतो की ज्या एक सामान्य माणूस रोजच्या आयुष्यात अनुभवतो. म्हणजे अपयश, जबाबदाऱ्या, गैरसमज, तरीही म्हणजे दुसऱ्या दिवशी परत उठून राहण्याची हिंमत. थोडक्यात म्हणजे मी तुम्हाला सांगायचं म्हणजे हे पहा, स्पायडरमॅनची जी लढाई होती ती डॉक्टर ऑक्टोपस असू द्या, अ, अ, जो ग्रीन गॉब्लिन होता तो असू द्या किंवा व्हेनम असू द्या, यांच्याशी नव्हती. त्याची जी लढाई आहे ना ती स्वतःशी होती. आणि तीच लढाई आहे ना आपणही आपल्या आयुष्यात लढत असतो. फक्त फरक एवढा आहे ना, आपल्याकडे मास्क नाहीये किंवा आपल्याला न्यूयॉर्क वाचवायला जायचं नाहीये स्पायडरमॅन सारखं. पण तरी पण आपल्याकडे प्रत्येकाकडे काही ना काही जबाबदाऱ्या आहेत, यश अपयश आहे, स्वप्न आहेत, काही अशा लढ्या आहेत की ज्या आपण रोज लढतो पण त्या इतरांना दिसत नाही. त्यामुळेच आहे ना, जगात एवढे सगळे सुपर हिरो असूनही स्पायडरमॅन लोकांना इतका रिलेट का करतो, याच्याबद्दल आपण फॅक्ट्स बघितले आणि तुम्हाला हे कदाचित लक्षात आलं पण असेल. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे डे टू डे टॉपिक्स, ट्रेंडिंग टॉपिक्स आपण कव्हर करत असतो. इतिहास, पॉप कल्चर, जे काही जगामध्ये ट्रेंडिंग चालू आहे ते आपण सोप्या शब्दामध्ये मराठीमध्ये मी तुम्हाला इथे डिकोड करून सांगतो, जेणेकरून हा एक व्हिडिओ तुम्ही बघितला की परत तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज नसेल आणि तुम्ही स्वतःला अप टू डेट ठेवू शकाल. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.